वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत शिक्षक भरती 2025 मध्ये तुमची निवड होणार किंवा नाही होणार त्या संदर्भात जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये काय आहे रियालिटी आणि खरोखर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये होप ठेवावा का या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती परीक्षा असेल, टेट परीक्षा असेल, टीईटी परीक्षा असेल किंवा पवित्र पोर्टल संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आणि हा टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल किंवा बाकी चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉइन शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही शिक्षक भरती 2025 मध्ये होप ठेवायला पाहिजे किंवा नाही आणि शिक्षक भरती 2025 मध्ये तुमची निवड होणार किंवा नाही होणार या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे तुमचा टेट परीक्षेतला स्कोअर किती आहे, त्या स्कोअरवर तुम्हाला कळते की तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार। ठीक आहे, आता जागेची आकडेवारी तुम्हाला जवळपास माहित झालेली आहे की किती आकडेवारी येऊ शकते आणि त्या आकडेवारीनुसार तुमचा जो स्कोअर आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा माझा स्कोअर जो आहे 110 आहे, 115 आहे किंवा 105 आहे, त्यावेळेस मी विचार करायला पाहिजे की जागा जेवढ्या येणार आहेत त्या जागेमध्ये माझा नंबर लागेल किंवा नाही लागेल। तर शक्यतो असे उमेदवार ज्यांचा स्कोअर 120 प्लस आहे किंवा 125 प्लस आहे अशा उमेदवारांनी होप ठेवायला काही हरकत नाही। म्हणजे 120 किंवा 125 प्लस ज्यांना मार्क्स आहेत त्यांनी होप ठेवावा शिक्षक भरतीमध्ये, जेणेकरून जागा कमी जरी आल्या तरी सुद्धा तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागेल। आता बाकीच्या विद्यार्थ्यांनी होप ठेवावा किंवा नाही ठेवावा त्या संदर्भात सुद्धा सांगतो। पुढची महत्त्वाची माहिती आहे ती अशी आहे, जे आरक्षित उमेदवार आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यांनी समांतर आरक्षण घेतलेलं आहे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं, माजी सैनिक असेल, अंशकालीन असेल, खेळाडू असेल, महिला, प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा अनाथ किंवा अपंग, ज्या उमेदवारांनी समांतर आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे किंवा ज्या उमेदवारांनी ज्यांच्याजवळ समांतर आरक्षणासंदर्भात डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यांनी समांतर आरक्षणाचा लाभ यावर्षी जे आहे त्यांना घ्यायचा आहे, तर अशा उमेदवारांनी जे आहे तुमचे मार्क्स कमी जरी असले तरी सुद्धा तुम्ही होप ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये सुद्धा तुमचं स्थान, तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये तुमची निवड होऊ शकते। त्याच्या मागचं कारण सांगतो, जे आरक्षण आहे किंवा आरक्षणानुसार आता समजा माजी सैनिक किंवा खेळाडू किंवा अंशकालीन यांचा ऍक्च्युअल मध्ये मेरिट कमी लागतो, त्याच्यामुळे तुमचा स्कोअर 2 डिजिट मध्ये जरी असला 100, 80, 90 तरी सुद्धा तुम्ही होप ठेवावा। काही विद्यार्थ्यांचा स्कोअर 105, 110, 112, 115 असेल तरी सुद्धा तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये स्थान आहे जर तुम्ही आरक्षित प्रवर्गामध्ये येतात तर। ठीक आहे, तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे काही विद्यार्थी टीईटी परीक्षा उत्तीर्ण आहे, टीईटी पेपर 1, टीईटी पेपर 2, ठीक आहे, आणि आता यामध्ये पुरुष सुद्धा असू शकतात, महिला सुद्धा असू शकतात। आता करायचं काय आहे, जर तुम्ही टीईटी परीक्षा उत्तीर्ण आहात पेपर 1, पेपर 2, तर त्यावेळेस तुमचा जो स्कोअर आहे जेमतेम तुमचा स्कोअर जवळपास 110, 120 च्या आसपास असला पाहिजे। म्हणजे 110 किंवा 120 च्या समोर जर तुमचा स्कोअर आहे तरच तुम्ही शिक्षक भरतीमध्ये होप ठेवावा, जेणेकरून तुम्हाला निराश होण्याची गरज राहणार नाही किंवा गरज भासणार नाही। फॉर एक्झाम्पल जर तुमचा स्कोअर 100 आहे आणि 100च्या आतमध्ये तुमचा स्कोअर आहे पण त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं आरक्षण तुम्ही घेतलेलं नाहीये, तर त्यावेळेस तुम्ही शिक्षक भरतीमध्ये जास्त होप ठेवू नका। कारण का 100च्या खाली कट ऑफ फक्त कोणाचा येऊ शकतो, ज्या उमेदवारांनी आरक्षण घेतलेलं आहे समांतर आरक्षण, थोडक्यात ते सुद्धा माजी सैनिक, खेळाडू किंवा अपंग किंवा जे अंशकालीन उमेदवार आहेत त्यांचा कट ऑफ जो आहे 100च्या खाली येऊ शकतो। बाकीच्या उमेदवारांचा 100च्या खाली कट ऑफ जो आहे शक्यतो मॅक्झिमम तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि जागेची आकडेवारी तुम्हाला माहित आहे नवीन संच मान्यतेचा जो GR आहे त्यानुसार येणार आहे। पुढचा जो महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे 9वी ते 12वी साठी। आता उदाहरणार्थ शेवटचा जो मुद्दा सांगणार आहे तो अजून खतरनाक आहे, पण 9वी ते 12वी साठी सांगून देतो। जर तुम्ही 9वी ते 12वी साठी म्हणजे थोडक्यात तुम्ही टीईटी परीक्षा उत्तीर्ण नाहीये तर त्यावेळेस तुम्ही फक्त अप्लाय करू शकता बीएडच्या बेसिसवर आणि ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर तुम्ही अप्लाय करू शकता 9वी ते 10वी साठी किंवा 11वी 12वी साठी। तर त्यावेळेस तुमचा जो स्कोअर आहे तो 130 प्लस असला पाहिजे। जर तुमचा स्कोअर 130 प्लस आहे तर त्यावेळेस तुम्ही समजून जायचं की आपण शिक्षक भरतीमध्ये लागू शकतो किंवा आपली निवड शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते। कारण की तुम्हाला माहित आहे वर्ग 9 ते 10वी साठी आणि 11वी ते 12वी साठी जागा ज्या येतात त्या प्रायव्हेटच्या जास्त येतात। रयत शिक्षण संस्था सातारा किंवा शिवाजी शिक्षण संस्था किंवा बाकीच्या ज्या संस्था आहेत वेगवेगळ्या नामांकित संस्था, स्वामी विवेकानंद संस्था, या संस्थेच्या जागा 11वी 12वी साठी किंवा 9वी 10वी साठी येतात, पण जागींची आकडेवारी मोजकी असते आणि त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्पीट करावं लागतं बाकीच्या उमेदवारांसोबत। तर बाकीच्या उमेदवारांचे जे मार्क्स आहेत ते 140, 150, 160, 170 मार्क्स आहेत, तर त्यावेळेस तुमचा स्कोअर मिनिमम तरी 130च्या समोर असला पाहिजे, तरच तुम्हाला जे आहे होप ठेवायला पुरते 9वी ते 10वी किंवा 11वी 12वी साठी। ठीक आहे, आणि आता सगळ्यात शेवटचा मुद्दा जो आहे तो, आता काही उमेदवार अजूनही विचारतील की आम्ही शिक्षक भरतीमध्ये निवड आमची होणार किंवा नाही होणार किंवा आम्ही शिक्षक भरतीमध्ये होप ठेवावं किंवा नाही ठेवावं। ठीक आहे, आणि हा स्पेशली अजून सांगून देतो, कमेंट बॉक्समध्ये जे अभियोगधारक जे आहेत प्रत्येकाचा रिप्लाय असतो किंवा प्रत्येकाची कमेंट असते की सर माझे मार्क्स एवढे आहे, माझा नंबर लागणार किंवा नाही लागणार, एनी चान्स।
तर त्यावेळेस जे आहे तुम्हाला सांगता येत नाही, तर त्यावेळेस कोणालाही नाराज करू नये किंवा कोणाला नाराज करता येत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला लागणार किंवा नाही लागणार त्या संदर्भात तुम्हाला या व्हिडिओमध्येच कळतं. या व्हिडिओनुसारच तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन किंवा तुम्ही तुमचं अनालिसिस करू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये नाही विचारलं तरी चालतं, आणि ज्या ज्या महत्त्वाचे प्रश्न आहेत फक्त ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. ठीक आहे. हां, आता काय आहे बघा, जर समजा बाकीचे उमेदवार विचारतील की आम्ही शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार, त्या संदर्भात महत्त्वाची गोष्ट जी आहे की तुम्हाला कळणार कशी आहे बघा. सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जागेंची आकडेवारी एकूण ठरवून घ्या की यावर्षी जागा नेमक्या किती येऊ शकतात. जास्त कमी सुद्धा धरायचे नाही आणि जास्त सुद्धा धरायचे नाही. ठीक आहे, नॉर्मल रेंज जी आहे ती पकडा, 15-20 हजार आसपास तेवढ्या जागा शिक्षक भरतीमध्ये येऊ शकतात. पण तेवढे शिक्षक भरतीच्या जागा आल्यानंतर अजून पुढचं काय बघा, त्यामधल्या किती जागा तुमच्या कास्टसाठी येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक कास्टला रिझर्वेशन आहे किंवा आरक्षण आहे. मग उदाहरणार्थ समजा एससीचं आरक्षण वेगळं आहे, एसटीचं वेगळं आहे, ओबीसीचं वेगळं आहे, ओपनचं वेगळं आहे. समजा ओबीसीला जर समजा जेवढं आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार तुमच्या कास्टसाठी किती जागा येतात ते अगोदर निश्चित करा. म्हणजे एकूण आकडेवारी 15-20 हजार जागा येणार किंवा 10,000 जागा येणार, तर त्यावेळेस आपल्या कास्टसाठी किती टक्के जागा राखीव असतात, आपल्या कास्टसाठी आरक्षण किती आहे, मग त्यातल्या काही जागा आपल्या कास्टसाठी येणार, आणि आपल्या कास्टसाठी तेवढ्या जागा आल्यानंतर जी मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये आपण त्या जागेमध्ये बसतो का तेवढं बघा. ठीक आहे, त्याच्यानुसार तुम्हाला कळून जाईल की आपण शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे की जर तुम्हाला अजूनही कळत नसेल तरी सुद्धा अजून सांगतो बघा, ज्या जागा येतात त्या वेगवेगळ्या मीडियमच्या येतात. मराठी, उर्दू, हिंदी, इंग्लिश वेगवेगळ्या मीडियमच्या जागा येतात. त्याच्यामध्ये सुद्धा जागा कमी जास्त येतात. मराठी मीडियमच्या थोडं जास्त येतात, नंतर इंग्लिश मीडियमच्या, नंतर उर्दू मीडियमच्या, नंतर हिंदी मीडियमचे. ठीक आहे, वेगवेगळ्या मीडियमच्या जागा येतात आणि बाकीचे सुद्धा मीडियम आहेत, कन्नड, बंगाली जे असतील ते. तर या सगळ्या मीडियमच्या जागा येतात. पण तुम्हाला इथं काय करायचं आहे, वर्ग 1 ते 5 साठी किती जागा येऊ शकतात, नंतर 6 ते 8 साठी किती येऊ शकतात, 9वी ते 10वी साठी किती येऊ शकतात, आणि 11वी-12वी साठी किती येऊ शकतात, याचा विचार करायचा. थोडक्यात जर समजा 15,000 जागांसाठी पदभरती जर झाली, 15 ते 20 हजार पदांसाठी, तर जवळपास वर्ग 1 ते 5 साठी 6-7 हजार जागा येतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बसता का ते बघा. नंतर 6 ते 8 साठी जागा येतात, समजा 4 किंवा 5.5 हजाराच्या आसपास तेवढ्या जागा बघा. नंतर 2,000 ते 2200 किंवा 2400च्या आसपास 9वी ते 10वीच्या जागा येतात. नंतर 1,500 ते 1,600च्या आसपास 11वी-12वीच्या जागा येतात. एवढी जर टोटल आपण आकडेवारी केली तर ती 16,000-17,000च्या आसपास भरते. मग जर समजा एवढ्या जागा आल्या तर त्या जागेमध्ये तुम्ही बसता का, म्हणजे वर्ग 1 ते 5 साठी तुम्ही अप्लाय करताय, डीएड धारक आहे तुम्ही, आणि तुम्ही जर वर्ग 1 ते 5चा विचार करताय तर त्यावेळेस एवढ्या जागा येणार आहे 6 ते 7 किंवा 8 हजारापर्यंत. तेवढ्या जागेमध्ये मी बसणार का, तर ते तुम्ही बघा, कॅल्क्युलेट करा, अनालिसिस करा त्याचं, आणि नंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये होप ठेवायला पुरत किंवा नाही पुरत. हा व्हिडिओ यासाठी होता कारण की खूप साऱ्या उमेदवारांना कळतच नाही की आपण शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार. आपण होप ठेवून बसतो जास्त. म्हणजे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तुमचे मार्क्स जर समजा 60 आहे, 70 आहे किंवा 79 मार्क्स आहेत तुमचे, आणि तुमच्याजवळ टीटी परीक्षा सुद्धा नाही आहे, तुमच्याजवळ आरक्षण सुद्धा नाही आहे, आणि तुम्ही फक्त बीएड डीएड झालेलं आहे, आणि तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, किंवा एखादा टीईटीचा पेपर पास आहे, तर त्यावेळेस तुम्ही होप ठेवू नये. कारण का, स्कोअर खूप कमी आहे. अशा वेळेस होप ठेवणं, किंवा अशा वेळेस जर तुम्ही शिक्षक भरतीवर अवलंबून असाल तर त्यावेळेस तुमचं पुढचं जे भवितव्य आहे ते थोडक्यात तुम्ही त्याला खर्च घालू शकता शिक्षक पद भरतीमध्ये. त्याच्यामुळे अशाच उमेदवारांनी होप ठेवा ज्यांचे मार्क्स चांगले आहे, किंवा मी तुम्हाला सांगितलं कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी कुठे कुठे होप ठेवावा. ज्यांचा स्कोअर मी अगोदर सांगितलं 120 प्लस असेल त्यांनी काय करायचं, 110-100 वाल्यांनी काय करायचंय, सगळ्यांची गोष्ट जी आहे किंवा सगळ्यांबद्दल मी व्यवस्थित माहिती सांगितली या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित जी माहिती आहे ती ऐकायची असेल तर परत व्हिडिओ स्टार्टिंगपासून बघू शकता, पूर्ण एंडिंगपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा. तुमचे मार्क्स बघा किती आहे, मार्क्सनुसार जागा किती येणार, जागा आल्यानंतर तुमच्या कास्टसाठी किती येणार, त्यातल्या तुमच्या कास्टसाठी आल्यानंतर मेरिट लिस्टनुसार तुम्ही तेवढ्या जागेमध्ये बसता का, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे कोणत्या वर्गासाठी किती किती जागा येतात. आता त्यात सुद्धा वर्ग 1 ते 5 साठी जागा आल्या तर त्यात सुद्धा मीडियम आहे, मराठी मीडियम, हिंदी मीडियम, उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम. त्याच्यामुळे जागेंची आकडेवारी भरपूर दिसत असली तरी सुद्धा ज्यावेळेस रिॲलिटीवर येते जागा, खाली आपल्या लेवलवर जागा येतात, तर त्यावेळेस आपल्यापर्यंत जागा किती येतात ते निश्चित ठरवा. एकूण आकडेवारी किती आहे त्यानुसार आपल्याला किती जागा येऊ शकतात आणि त्यामध्ये आपण बसतो का हे निश्चित बघा, आणि नंतरच शिक्षक भरती प्रक्रियेबद्दल आपण खरोखर होप ठेवावा किंवा आपली निवड होणार किंवा नाही होणार ते तुम्हाला निश्चित कळेल. ठीक आहे, तर आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ परत एकदा ऐकायचा असेल तर परत एकदा बघू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक अभियोगधारकापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. टेलिग्राम चॅनल किंवा बाकीच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्हाला शिक्षक भरती, टेट परीक्षा, पवित्र पोर्टल किंवा बाकीची संदर्भात नवीन माहिती आणि रोज अपडेट जी आहे फक्त तुम्हाला या चॅनलवर मिळत राहते. ठीक आहे, आणि हा जो व्हिडिओ आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा.
हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तुमचे काही डाऊट डिफिकल्टीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.